काळेश्वरी. नमस्कार मित्रांनो, मी गुरुवारी उमेश पप्पा तागुंदे, राहायला पुणे, वारजे माळवाडी. तर आज या ठिकाणी आम्ही सुरतमध्ये लीलाबाई गवई यांच्या घरी गेनमाळीचा कार्यक्रम करण्यासाठी सुरतमध्ये आलेला आहे. सर्वांनी यूट्यूबच्या माध्यमातून कार्यक्रमाचा लाभ घ्या. आज 18 तारीख दुर्गाष्टमी आहे. 18 जानेवारी 2024 वार गुरुवार. आज दुर्गाष्टमीचा एवढा छान असा दिवस आहे. आज शाकंभरी नवरात्र तुळजापूरमध्ये चालू होत आहे. ज्यांनी कुणी मोठं शारदीय नवरात्र, ज्यांना काही कारणास्तव ते शारदीय नवरात्र करता येत नाही, त्या लोकांना हे आता शाकंभरी नवरात्र असते, गुपित नवरात्र आहे. तर हे नवरात्र आता आजपासून तुळजापूरमध्ये चालू झालेलं आहे. तर आज असा हा आनंदाचा आणि खूप असा महत्त्वाचा दिवस आहे दुर्गाष्टमीचा. तर आज या दुर्गाष्टमीच्या दिवशी आज तुळजापूरच्या आईची स्थापना, गेनमाळीचा कार्यक्रम आणि काळूबाईची गेनमाळ, वणीची सप्तशृंगी, रेणुका माता, माहूरगडची रेणुका, अजून तुळजापूरची भवानी, महालक्ष्मी, मर्याई माता, अशा सर्व देवींची स्थापना एकत्रच आपण आज इथं गवई परिवाराच्या इथं करणार आहोत. तर सर्वांनी यूट्यूबच्या माध्यमातून कार्यक्रमाचा लाभ घ्या. आणि आज ही मांढरची काळूबाई आणि तुळजाभवानी आज सुरतमध्ये आईसाहेबांचा मोठा असा कार्यक्रम आहे. सर्वांनी लाभ घ्या. चला आता एकदाच संघ 5 जणी बसा, पायको जायचं एकत्र 5 जणी बस, 5 जणी एकत्र बसा खाली, 5 जणी खाली. अमोल छान व्हिडिओ काढते बघ इंस्टाला. हा वाजवा. बोल भवानी माता की जय. सोडा या आता जोडीने तुम्ही खाल झालं. वाजवा.
अमोल धर. चला नारळ फोड मिळेल. आरती घे आरती घे. पानाची वटी भरली म्हणजे आपल्याला पान पेटवता येतो. पान पेटवला म्हणजे पुढील कार्यक्रम आपला चालू होईल. हा चिंध्या चांद्याचा पान हा आदिमाया शक्तीने हा मानवीला दिलाय की अंगातले सगळे वाईट शक्ती ही जळून जाण्यासाठी हा चिंध्या चांद्याचा पान आई मानवीच्या आई तुळजापूरच्या आईने हा मानवीला दिलेला आहे. तर पानाची वटी भरा आणि तुम्हाला काय आपल्या एका शक्तीनुसार ठेवायचे ते ठेवा. आई काळूबाई अंबाबाई सुखाचं ठेवा. जगदंबाई सुखाचं ठेवा. धरा. पानाची वटी भरा आणि आपल्या एका शक्तीनुसार दक्षिणा ठेवा. ठेवा तसं काय नाही. 10,000 रुपये ठेवले तरी चालतं. मला सुख शांती आपल्या हाताने सोडलं देवाला जर नारळ फोडला तर देव आपल्याला पावतो.
काढल्यागत काढताय हा? अहो डोंगर कुठून हत्ती काढावी कुठून काढताय असं काय करताय समाधानी जरा काही घरात पैशाला पैसा लागत नाही व्यवस्थित घरामध्ये ठेवा तुमची मनात चितलेली सगळी कामं हो आई अंबाबाईचा आई काळूबाईचा तुम्हाला पोट भरून आशीर्वाद आई साहेबांच्या आशीर्वादाने तुमच्या कष्टाचं घामाचं तुम्ही जे कष्ट करता ती गोवा ती काय काळूबाईची आधी प्रार्थना सुखी राहा आनंदी राहा खुश राहा माईकवाले साऊंड बशी या लिंबू लवंगा आणि हे तांदूळ त्याच्यामध्ये आल्याचा तुकडा टाका आणि घरात हे तांदूळ चलते मोठं करा बोल हॅलो बाय आणि नंतर पाण्यामध्ये सोडून हो सगळं चांगलं तुझी इच्छा पूर्ण आहे का आधी महाशक्ती आई साहेब सगळे मनाच्या इच्छा जगदंबा पूर्ण कर काकांच्या पाठीशी या गायींचे यश बरकता मिळू दे ते जे पैसे दिले तुमच्या घराचं काम तुमच्या आकांक्षा पूर्ण होऊ दे चांगलं शिक्षण होऊ दे चांगल्या ठिकाणी कामाला लागू दे जगा चालते ओम काळेश्वरी नमस्कार मित्रांनो मी गुरुवारी उमेश पप्पा तागुंदे राहिला पुणे वारजे माळवाडी आज सुरतमध्ये गेनमाईचा कार्यक्रम आहे लीलाबाई गवई यांचा काळूबाई अंबाबाई महाकाली याला माहूरगडची रेणुका वनीची सप्तशृंगी या देवीचा कार्यक्रम आहे सर्वांनी यूट्यूबच्या माध्यमातून आईसाहेबांचा कार्यक्रमाचा लाभ घ्या आता आपण आंघोळ घालणार आहे त्या आंघोळीसाठी इथं तयारी केलेली आहे आता उजवा पाऊल आतमध्ये ठेवा उजवा पाऊल ठेवा हा चला आणि पानं बाहेर ठेवा उजव्या साईडला चला तर आता आपण ज्यांच्या अंगामध्ये देवी येते त्यांनी असं या त्यांना हळदी कुंकू लावायचे आपल्याला हळदी कुंकाचं ताट द्या इकडं हळदी कुंकाचं ताट कोणी घेतलं का हातात पुढं पुढं सर हा हात जोडा केस मोकळी सोडली आयरा जाऊ दे उदे सदानंदी जाऊ दे उदे बोल भवानी माता बोल मानच्या काळूबाईचा चांग बरे महाकालीचा चांग बरे गोबऱ्यानं बाग दिली ग माझ्या गोबऱ्यानं बाग दिली ग माझ्या रेवणाला जागारी गोबऱ्यानं बाग दिली ग काळूबाईला जागारी
मधून आडव्या चालल्या किती वेळा 100 वेळा सांगितलं आता रणजित मोबाईल कराड कोल्हापूरच्या महालक्ष्मी अंबाबाईचं उधा उधा माहूरगडच्या रेणुकाचा उधा उधा आईराजा उधे उधे सुधानंदीचा उधे उधे काळूबाईच्या नावानं चांगले महाकालीच्या नावानं चांगले आईराजा उधे उधे काळूबाईच्या नावानं चांगले महाकालीचा चांगले कराड कोल्हापूर महालक्ष्मी अंबाबाईचं उधा उधा लक्ष्मीबाईच्या नावानं चांगले
आई राजा देव दे मागं घ्यायची तांबे मागं घ्यायची मागं घ्या थांबा थांबा नक्की मागं घ्या दोरा पण मागं घ्या हा सरका मागं सरका बाजूला वा सरका आता सरका बाजूला चला सरका चला चपली बिपली बाजूला काढा सगळ्यांनी अक्का साडी चला गणेश सांगत दादा सांगत गणेश तू इकडे ये, गणेश रास लावायची इकडे तू. चला आता त्या ठिकाणी माळ ठेवले प्रत्येकाने एक एक रास ज्याला वाटेल त्या ठिकाणी वतायची चला वता लवकर सांडू नका मिक्स करू नका आरामशीर वतायचे आरामशीर वता एकत्र करू नका त्या आम्हाला भरून घरी न्यायच्या बायांनो सपाट नाही करायचं ताई असं ढिगारा लावायचा आहे आणि आता ताई गाणं म्हणणार आहे आणि गाणं म्हणून ताईला ज्या ठिकाणी माळ द्यायचे कुणाकडं तिकडं ताई आता नेऊन देणार आहे चला म्हणा तुम्ही गाणं दे ताईकडं ताई पदराड घेऊन जा तुला जिकडं वाटत तिकडं दे चला खाली बसा बसा खाली बसा हा करा चालू ऐक ना खाली बसा चालू करा देव दे बोल भवानी माता की जय काळूबाईच्या नावानं चांगले महाकालीचं चांगले कराड कोल्हापूर महालक्ष्मी अंबाबाईचं उधव उधव माहूरगडच्या रेणुकाचं फिरिस्ती आईचं चांगले काळूबाईच्या नावानं चांगले माहूरगडच्या रेणुकाचं उधव आगांबाबाई काळूबाई राशी मध्ये माळ ठेवली माझ्या आई आंबाबाई काळूबाई राशी मध्ये माळ ठेवली माझ्या आई तुला पाकळी आहे ना तुला पाकळी ए रास तुझे लावली आता धाव काळूबाई रास तुझी लावली धाव आंबाबाई आज लक्ष्मी आले गेला बाई राशी मध्ये माळ ठेवली माझ्या आई आंबाबाई काळूबाई माळ मध्ये माळ ठेवली माझ्या आई आई आज एवढी आधी माझ्या शक्ती आपल्या घरी आले तिचं डोळं बघ बंद आहेत का उघडे डोळं उघडं कर डोळं उघडं करून खेळ बघ कुठं बसती डोळं उघडं करून बस खाली वा नावाची गर्जना करून उच्चार अग पंचामृताच्या मुळे पंचामृताच्या मुळे लागले तुराई अग सोडून डोळे काळूबाई अग सोडून आई डोळं उघडं कर डोळं कशाला लावती डोळं उघड लेकरं कशाला दिलेली तुळजापुरात आदिवाय शक्ती अंबाबाई डोळं उघडं करून बसते झोपलेली नाही डोळं उघडं करून खेळ अग सोडून मावळगड हे घरे नुकाई ती त्याच्या हातात द्यायचं गायबाने कसं कसं घ्याल बावरले हॅलो आई बरोबर साखरातली तू माळ उचलली आता अंबाबाईची कवड्याची माळ बघ कोणतरी ती पण माळ बरोबर उचलून द्यायची मला तरच हा कार्यक्रम पुढे होणार आहे आणि आनंदाने खेळ हा तुला आनंद झालाय ना आणि नेत्र उडी कर अग गोंधळी सांगते तुला ग तुला मला आणून दे ग मला गोंधळी सांगते तुला ग तुला मला आणून दे ग मला गोंधळी सांगते तुला ग
तर आम्ही बऱ्याच ठिकाणी कार्यक्रमानिमित्त जात असतो. तर असा एका ठिकाणी मला प्रसंग आला. एका ताईला एक कोण बघत असेल, त्या भक्तांनी सांगितलं, त्या ताईला एका भक्तांनी सांगितलं की तुम्हाला जर लक्ष्मी यायचं कारण करायचं असेल, जर लक्ष्मी यायचं कारण करायचं असेल तर घाबण शेळी, कोणी शेळी म्हणतं कोणी मेंढी म्हणतं, घाबण शेळी किंवा घाबण मेंढी की 2-3 दिवसांनी तिला पाळ होणार आहे अशी कापावा लागल. आणि त्या बाईने एक श्रद्धेपोटी म्हणा किंवा भीतीपोटी तिने त्या भक्तांनी जे सांगितलं ते त्या पद्धतीने केलं. आज या ठिकाणी मी बसलो होतो. 2-3 महिलांनी मला विचारलं की पप्पा आमचं लग्न झालंय, लग्नाला 2 वर्ष झाले, 5 वर्ष झाल्यात, आम्हाला बाळ नाही. तर आपल्याला बाळासाठी किती आशा आहे. मला पण मुलगा आहे, तुम्हाला संतती आहे, प्रत्येकाला वाटतं की आपल्याला बाळ व्हावा आणि आपलं बाळ निरोगी राहावा, आपलं बाळ व्यवस्थित असावा, त्याला चांगले संस्कार लागावा असं प्रत्येकाला वाटतं. आणि त्या बाईने त्या माणसाने सांगितल्याप्रमाणे एक घाबण शेळी की 2-3 दिवसांनी तिला बाळ होणार आहे. तर त्या भागाला आटकोर मेंढी असं म्हणतात. तर ती आटकोर मेंढी आणली आणि ती तिला काही विधीपूर्वक तिच्यावरती हळद कुंकू भंडारा वाहिलं, पाणी वाहिलं, तिच्या गळ्यामध्ये हार घातला आणि ती त्या ठिकाणी कापली. तर ती कापली तर ती मानापासून कापली नाही, तिचं पोट कापलं आणि पोटातला जिवंत गर्भ हा काढला त्या शेळीच्या. आणि तो गर्भ काढून घरात ज्या ठिकाणी त्यांना लक्ष्मी यायचं मागायचं होतं त्या ठिकाणी त्यांनी थोडासा खड्डा केला आणि तो जिवंत गर्भ शेळीचं पोट कापून तो गर्भ काढला आणि त्या खड्ड्यामध्ये ठेवला आणि तो खड्डा बुजून टाकला आणि त्या खड्ड्यावरती त्यांनी लक्ष्मी यायचं देवस्थान उभं केलं. का तर मी त्या ताईला विचारलं की बाबा तुला असं काही वाईट वाटलं नाही का शेळी कापताना. बरं शेळी कापायची होती तर मग तिचं पाणी पाजून मान कापले असते, एका ह्याच्यात धड एकीकडं शेळी एकीकडं झालं असतं. पण त्या शेळीचं पोट कापलं आणि तो गर्भ काढून त्या ठिकाणी ती पिल्ल जिवंत होती आणि तो त्या ठिकाणी पुरला. म्हणजे किती अशी वाईट घटना असते आणि लोक त्या घटनेला बोलून जातात. तर असं बघा किती, म्हणजे मला पण ऐकून इतकं वाईट वाटलं की बाबा आज आपल्याकडे एवढ्या महिला येतात, काही जण अशी खेडेगावची लोक येतात की आमच्याकडे गाय आहेत, म्हशी आहेत, शेळ्या आहेत, त्या घाबरत नाही, त्यासाठी ते आमच्याकडून काहीतरी देवापासून आशीर्वाद घेऊन जातात. भंडारा द्या, कुंकू द्या, ते शेळ्यांना लावायला, म्हशींना गायांना लावायला की त्यांचं गर्भधारणा व्हावं म्हणून. काही जण अशी आहेत आणि काही जण अशी आहेत की आपल्या स्वार्थासाठी ती मुक्या जीवाचा हत्या करतात आणि ती हत्या कशा पद्धतीने करतात आणि त्या ठिकाणी तो गर्भ काढून त्या ठिकाणी लक्ष्मी यायचं त्यांनी देवस्थान उभं केलं. तर असं काय केलं तर तो देव पावणार आहे का आपल्याला एका मुका जीव तिथं की ज्या जीवानी अजून जन्मच घेतला नाही, जन्म घ्यायच्या अगोदरच त्या जीवाला पोटातून वढून काढलं आणि वढून काढून त्या ठिकाणी पुरून टाकलं. तर पहा असं काही लोक सांगत असतात. तर माझं सगळ्यांना मनापासून सांगणं आहे की कोणी असल्या गोष्टीला बळी पडू नका. असं काय पुढं कोंबडं पुरलं, पुढं असं मुक्या जीव पुरला, पुढं काय पुरलं तर काय होणार आहे असं काही नसतं. फक्त मनापासून तुम्ही देवावरती श्रद्धा ठेवा, अंतःकरणापासून भक्ती करा. आपल्या अंगात जरी देवीचा संचार येतो, आता विज्ञान ह्याला मानत नाही, चुकीचं पण असेल नसेल पण ते आहे ना आहे, खोटं खोटं ते प्रत्येकाचा समजुतीचा भाग आहे. पण आपण जे काय देवस्थान येतं म्हणून आपण हे काळूबाई अंबाबाई घरामध्ये उभी करतो, तर तिची मनापासून भक्ती सेवा करा. ज्याच्या मनात जो देव आहे, कुणाला काळूबाईची आवड आहे, कुणाला महाकालीची आहे, कुणाला वरीची सप्तशृंगी आहे, ज्या भगवंताची ज्याला आवड आहे त्या देवाची त्यांनी मनापासून सेवा भक्ती करावा. फक्त हे असं बकरं कोंबडं कापायचं, हे असं काहीतरी कापून त्याचं मुंडकं पुरायचं, काय करायचं, त्या गोष्टीला कोणी बळी पडू नका. एवढंच सगळ्यांना मला हात जोडून सांगणं आहे. काळूबाईच्या नावानं चांग भले, ओम काळेश्वरी. आणि सर्वांनी युट्यूबला, इंस्टाला गुरुवारी उमेश पप्पा तागोंदे नावाने आयडी आहे. त्याच्यात सर्व कार्यक्रम, देवीचे मळवट कसे भरायचे, देवीला साडी कशी नेसवायची, नैवेद्य कसे दाखवायचे, नैवेद्यामध्ये काय असावं लागतं, काय नसावं लागतं, त्या युट्यूबला आपले सर्व मी टाकलेलं आहे. सर्वांनी पहा आणि शिका.
थोडंसं तिरकं थांबून वारेवाले चला ते हळदी कुंकू लावायचे आणि हळद लावायचे. अगं घरून कवड्याच्या माळवे बाई माझा साधा हो
चला सगळे मागचे काय आता बसून घ्या. बसून घ्या सगळे जण आता मावशी बसून घ्या. परडी घे. थांबा मागं थांबा. आता बसा तुम्ही, तुमचं काम झालं. चला चल. काय झालं ते पण पुढे या या लाजू नका आपलंच आहे सगळं इथून तिथून लाव लाव. चला लाव पटकन कोणी आता पडले तू पण लाव. असंच हात ठेवायचा. हात तसंच ठेवा. आईरा जाऊ दे आनंदी जाऊ दे. बोल भवानी माता की जय. माता माता की जय. तुझा भवानी माता की जय. नाही तुम्ही सोड बा. घ्या फळं घ्या. करा बंद फक्त ते फिरून हा. डोळे बंद करायचे आहेत. बघू माईक द्या. डोळे बंद करा. समोर 5 फळं ठेवल्या. त्यातलं एक फळ आयुष्यभर खायचं नाहीये. डोळे बंद करून एक फळ उचलायचं. ते फळ आयुष्यभर खायचं नाहीये. उचला उचला. डोळे उघडा. आवडते का ज्यूस? संत्री मोसंबी. पप्पाला द्यायचं आहे का? ते खायचं नाही. मग बदली करायचं का? नाही. नको ना. ते खायचं नाही आयुष्यभर. हा हो. मोसंबी खायची नाही. मोसंबी ज्यूस प्यायचा नाही. संत्रीचा चालेल, मोसंबीचा नाही. हे उचलला. अगोपणा चालणार नाही. नंतर घ्या. ते ठेवू शकतो का? ते दुधाची वाटीन ते किंवा गणेश दुधाची वाटीन ते ठेवा. थोडस आता लहानपणी आईने दूध भात चारलं ना. हा. हो. तसं आता गुरु माता गुरु पिता हे दूध पाजतोय. 51-52 शक्तिपीठाचं दैवाचं दूध. हे गुरु शिष्याचं नातं. गुरुनी कडला न्यायचंय, शिष्याने कडला न्यायचंय. लावा तुमचे दोन्ही हात लावा त्याला. संपून टाका. नाही आलं. भूक लागली बाळाला माझ्या. बाळाचं पिठे धर पडले. दुसरे पण हा. नाही. आता मला एक घात चारा. नेमकं तुमच्या उलट्या हाताला आले. चारा पडत काय येईल तेवढं घ्या. परडे उठलं आम्हाला. उभ्या राहता. परडी डोक्यावर घेऊन उजवा पाऊल बाहेर टाका. असं काय म्हणायचं? अंबाबाईचं जोगवा. बायको काय म्हणायचं? सगळ्यांना म्हणायचं. पुढं पाऊल टाका. उजवा पाऊल टाका. सगळे आता या पुढं जोगवा मागतील. सगळ्यांनी जोगवा वाढा. पैसे नसेल तर नुसतं परडीच्या पाया पडलं तरी चालेल. बरं की अंबाबाईचा जोगवा. गणेश म्हणा.
काय गर्जना करत जायचं खेळून झाल्या की लगेच गर्जना करायची